काही नाश्त्यासाठी एकदम खमंग आणि काहीतरी झटपट असं बनवावीशी इच्छा होत होती. त्याच्यामुळे मी आज थोडं वेगळ्या पद्धतीने इथे थालीपीठ केले, जे पौष्टिक आहेत आणि झटपट होतात. आणि तीच रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केली. तिखटपणा, खरपूस भाजलेले आणि खमंग असे थालीपीठ आहेत. तर कसे करायचे ते आपण बघूया. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया. आधी मिक्सरचं जार घेतलंय, त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा टाकायचा आहे आणि थोडीशी जाडसर अशी पूड करायची. याच्याने ना चवीला खूप छान लागतात थालीपीठ, त्याच्यामुळे ही पूड करून घेतली. तर हे वाटीमध्ये काढते आणि याच मिक्सरच्या जारमध्ये चवीनुसार म्हणजे थोडीशी हिरवी मिरची आपल्याला जास्तच वाटायच्यात, 7 ते 8 हिरवी मिरची घेतल्यात आणि 6 ते 7 लसूण टाकलेलं आहे. हे पण थोडंसं जाडसर वाटून घेऊया. तर अशा प्रकारे मी इथं वाटून घेतलं आहे. तर हे पण साईडला ठेवूया. या ठिकाणी मी इथं पाव किलो चिगळची भाजी निवडून स्वच्छ धुवून पाणी नितळून घेतलेलं आहे. तर ही आपल्याला बारीक अशी चिरून घ्यायची. जे आता उन्हाळ्यामध्ये ना सगळीकडे ही भाजी अवेलेबल होते, खायला खूप छान अशी खमंग होती. याच्या आधी पण मी भरपूर असे थालीपीठचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, पण आजची ही थालीपीठ जी आहे ती पहिल्यांदा बनवली आणि तीच रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केली. पण खाल्ल्यानंतर खूप छान अशी खमंग लागत होते. भाजी चिरून झाली की 2 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन टाकायचं. सर्व प्रमाण ज्या वाटीने घेत आहेत त्याच वाटीच्या साह्याने घ्यायचं आहे. ओवा आणि जिऱ्याची पूड टाकूया. बारीक केलेली हिरवी मिरची आणि लसूण टाकायचं आहे आणि याच्यामध्येच 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले ते टाकते. चवीनुसार म्हणजे 1 चमचा मीठ घेतलेलं आहे. मिठाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. अर्धा चमचा हळद टाकायचे, 2 चमचे तीळ टाकायचे आणि पाणी थोडं थोडं ॲड करून घट्ट असं पीठ मळायचं आहे. हे पीठ मळताना जास्त पण पातळ करायचं नाही, कारण ते तव्याला चिटकतात. तर अशा प्रकारे पीठ मळून झालं. थोडी कोथिंबीर ॲड करायची राहिली होती, तर अर्धी वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आणि ते पण टाकलेलं आहे. सर्व मिक्स करून घेऊया आणि अशा प्रकारे बघू शकता थोडंसं घट्ट असं पीठ मळायचं आहे, जास्त पातळ वगैरे मळायचं नाही. आणि हे थालीपीठ लगेचच करायला घ्यायचं आहे. जास्त वेळ जर ठेवलात ना तर पीठ पातळ होतं आणि थालीपीठ चिटकतात. पोलपाट ठेवलं आहे, त्याच्यावर कापड टाकायचं आहे आणि हे कापड ओलं करून घ्यायचं आहे. पाण्यामध्ये नितळून घेतलेलं आहे. लावण्यासाठी पाणी घेतलं आहे, थोडंसं तीळ घेतलेलं आहे. चपातीपेक्षा थोडासा मोठ्यामध्ये याचा उंडा घ्यायचा आहे. अशा प्रकारे गोल करून जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तिथे नक्की चेक करा, म्हणजे रेसिपी करताना इझी जाईल. अशा प्रकारे थोडंसं मोठ्या साईजमध्ये हा पिठाचा गोळा घेतला आहे आणि हाताच्या साह्याने जो पंजा असतो ना त्याच्या साह्याने हे थापून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने करायचं आहे. हाताला पीठ जर चिटकत असेल तर पाण्यामध्ये बोट बुडवायचे आणि थापून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ना वरून तीळ टाकायचे. जास्त पण जाड करायचं नाही थालीपीठ. जेवढे पातळ करचाल ना तेवढे ते खरपूस असे भाजले जातात आणि चवीला छान लागतात. तर तीळ टाकल्यानंतर होल पाडायचे आणि तवा चांगला गरम करायचा आहे. थालीपीठ टाकताना गॅस बारीक करायचे, त्याच्यावर तेल टाकायचे आणि हे थालीपीठ अशा प्रकारे कापड सोडून घ्यायचं आहे. थालीपीठ सोडल्यानंतर ना आता गॅस मीडियमवरती करून भाजायचं आहे आणि लगेचच आपल्याला तेल लावायचं आहे. जास्त कोरडं वगैरे पडू द्यायचं नाही, लगेचच तेल लावायचं आणि दोन्ही साईडने एक 3 ते 4 मिनटं खरपूस असे कलर येईपर्यंत भाजून घेऊया. अशा प्रकारे आपले थालीपीठ तयार आहेत. जेवढं मी प्रमाण दाखवलं आहे तेवढ्यामध्ये माझे 10 थालीपीठ तयार झालेले आहेत. तर अजून एक तुम्हाला दाखवते. पाण्यात बोट बुडवलेले आहेत. हाताच्या साह्याने अशा प्रकारे थालीपीठ थापून घ्यायचे. तीळ टाकायचं, याला होल पाडायचे. व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेचच नोटिफिकेशन मिळून जाईल. तवा गरम आहे, तेल टाकूया आणि अशा प्रकारे थालीपीठ सोडून घेऊया. त्याच्यानंतर तेल लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने 4 ते 5 मिनटं चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे अगदी पौष्टिक, झटपट आणि थोडेसे वेगळ्या पद्धतीने आपले चिगळेच्या भाजीपासून थालीपीठ तयार आहे. तुमच्या इकडे या भाजीला काय म्हणतात ना ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा. कमेंट बॉक्समध्ये पण नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.